नमस्कार. आज शास्त्रीजींची 21वी पुण्यतिथी. त्यासाठी आपण सगळेजण एकत्र आहात. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रणव गोखले, अध्यक्षा डॉक्टर सरोजा भाटे यांनी मंचावर यावं अशी विनंती करतो. एक मिनिट खाली ठेवूया का मग? शास्त्रीजींचं निधन 1994 झालं, 27 मे, आणि आज सगळं 21 वर्ष पूर्ण झाली. शास्त्रीजींची ही 125वी जयंती आपण साजरी केली. त्यानिमित्त शास्त्रीजींचं सगळं वाङ्मय संकलित करून कोल्हापूरचे सुनीलकुमार लवटे यांनी प्रकाशित 18 खंड केले. परवा आपण शास्त्रीजींचं एक कॅन्सरचं बाकीतही त्या ठिकाणी आपण प्रसिद्ध केलं. वाईमध्ये ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्यात प्राज्ञपाठशाळा मंडळ आहे, पुरेच्या मजूर असलेली ब्राह्मण समाज आहे, इकडे टिळक स्मारक मंदिर आहे, पलीकडे ख्रिश्चन लोकांचा चर्च आहे. हे मी का बोलतोय की वाई हे शहर इतक्या सर्व धर्मांनी व्यापलेलं आहे. त्या ठिकाणी कधी धार्मिक अशा तऱ्हेचे संघर्ष झालेले नाही. त्याचं कारण पाठशाळा आहे, हे त्याचं महत्वाचं आहे. आपण प्राज्ञपाठशाळेची पाठशाळा ही 1916 सुरू झाली, 1920 ती रजिस्टर झाली. तसं पलीकडचं जे चर्च आहे ते 1916 सुरू झालं. मिशनरी लोक त्या ठिकाणी येऊन राहिले. ब्राह्मण समाज या ठिकाणी सुरू झाला तर 1933 विठ्ठलरामजी शिंदे इथे आले. हे समाज प्रबोधनाची जी भूमिका आहे ही कशी आजपर्यंत चालू आहे आणि याची सुरुवात आहे प्राज्ञपाठशाळा. एक भाग महत्वाचा आहे आणि हीच परंपरा आज अखेरी चालू आहे. मी परवा रविवारी इथे तर्केश्वर जोशी प्रतिष्ठानच्या वतीने एक व्याख्यान सुरू झालं तर दिवजी देवानी बोलले की केवळानंद सरस्वतींची जर स्मृती आपण जागरी करायची, जागृत ठेवायची असली तर काय करायला पाहिजे, तर आपले विचारच बदलले पाहिजे. पण पुरोगामी झालं पाहिजे आणि हा पुरोगामी विचार या प्राज्ञपाठशाळेने आज अखेर जपलेला आहे. त्या निमित्तानं आजचंही व्याख्यान धर्मकोश हे आजच्या वक्त्यांचा त्याच्यावरती त्याचं मत प्रदर्शन करणारे भाटेकर त्याच्या तज्ज्ञ आहेत, त्याच्या मी ते जास्त बोलत नाही. पण पाठशाळेचा इतिहास आपण समजून घेणं ही जास्त गरजेचं असं मला वाटतं. इतकी मोठी आणि ज्या पाठशाळेमध्ये असंख्य लोक येऊन गेले, राजकीय नेते येऊन गेले, विद्वान येऊन गेले, शारदीय व्याख्यानमालेमध्ये जे लोकांनी व्याख्यानं दिली ती सुद्धा अक्षरशः आपल्याला चकित करून सोडणारे, अत्र्यांच्यापासून नागा गोऱ्यांच्यापर्यंत आणि SM जोशांच्यापासून अगदी श्रीशम नवऱ्यांच्यापर्यंत ज्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. पृथ्वीराज चव्हाण आले, यशवंतराव चव्हाण आले. ही माणसं का आली तर एक विद्वत्तेचं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे प्राज्ञपाठशाळा. वाईचं भूषण म्हणजे प्राज्ञपाठशाळामध्ये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, सकाळीच मला विजय की वाईतनं प्राज्ञपाठशाळा जर आपण वजा केली तर वाई हे फक्त गाव राहतं. वाईचं भूषण काय तर प्राज्ञपाठशाळा. या प्राज्ञपाठशाळा इथे आपण काम करतो. आम्ही सर्व आपल्या सर्वांचा अभिमान आहे की वाईमध्ये आपण या पाठशाळेसाठी आपण काही करू इच्छितो. ही संपूर्ण संस्था गेली 100 वर्ष लोकाश्रयावर चालू आहे. शासनाचा एकही पैसा आपल्याकडे मिळत नाही, आपण घेत नाही आहोत. मग हे तर चालतं कसं, हे लोकांच्या मनामध्ये सुद्धा ज्ञानाबद्दल जो आदर आहे तो आदर या पाठशाळेमुळे आहे. हे मला तुमच्यापुढे मांडायचं होतं. मी या जास्त प्रास्ताविक करत नाही, पण मुख्य वक्त्यांना भाषण उठून पुण्याला जायचं आहे, हा एक भाग. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत.
परिचय त्यांचा करून देतील. हे अथर्वभाव त्या धर्मकोशामध्ये काम करतात ते परिचय करून देतील. आपण जे महत्वाचं काम पाठवायला चालतं ते धर्मकोशाची निर्मिती. तर धर्मकोशाचे एक उपनिषद कांडात 1, 2, 3, 4 भाग आहेत. त्या 4 कांडांचं आज पुनर्मुद्रण झालंय. त्याचं आज आपण प्रकाशन करणार आहोत. प्रकाशनात भाटेबाईंच्या आणि आजच्या मुख्य वक्त्यांच्या आशीर्वाद आहोत. हे सांगायचं कारण की हे जे पुनर्मुद्रण केलं आहे हे पुण्यातले जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातले जे कुलपती आहेत दीपक टिळक यांनी करून दिलेला आहे. हा एक भाग. दुसरा स्वामींनी मीमांसा कोश काढला ते 7 खंड आहे. त्याचेही त्यांनी आपल्याला पुनर्मुद्रण करून दिलेलं आहे. त्याचंही आज आपण प्रकाशन करणार आहोत. हे आपण यथोचित यावेळी करणार आहोत. ही एवढंच मी प्रास्ताविक करतो, जास्त बोलत नाही. आता आपल्या या मुख्य वक्त्यांचा परिचय आमच्या धर्मकोशामध्ये काम करणारे अथर्वभाव करून देतील. त्यानंतर आपण मुख्य वक्त्यांचा आणि अध्यक्षांचा आपण सन्मान करणार आहोत आणि जे खंड या ठिकाणी आहेत त्याचं आपण प्रकाशन करणार आहोत. अथर्वभाव. आज तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण इथे जमलेले आहोत. आज जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे धर्मकोश प्रकल्पाचे प्रमुख संपादक श्री प्रणव गोखले सर यांचं आज इथे व्याख्यान आहे. या व्यतिरिक्त आज इथे धर्मकोशाचा 2य खंड उपनिषद खंड त्याचं पुनर्मुद्रण तसंच मीमांसा कोश याचं जे पुनर्मुद्रण झालेलं आहे त्याच्या प्रकाशनाचंही आज आपण इथे समारंभ करणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची घोषणा अशी की प्राज्ञ पाठशाळा बाई अर्थात महाराष्ट्रामध्ये सामाजिक सांस्कृतिक अतिशय समृद्ध परंपरा असलेल्या या शहरातली अत्यंत महत्त्वाची संस्था असलेली प्राज्ञ पाठशाळा बाई यांचे विविध उपक्रम आणि तसंच प्राज्ञ पाठशाळा बाईचा अतिशय महत्त्वाचा आणि प्रमुख प्रकल्प असलेला धर्मकोश प्रकल्प याविषयीचे जे काही अपडेट्स असतील जे काही नवनवीन उपक्रम असतील ते आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक YouTube वाहिनी आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहोत. तर या YouTube वाहिनीचं आपलं नाव आहे प्राज्ञ संवाद आणि या YouTube वाहिनीचं देखील आज आपण लोकार्पण करणार आहोत. त्याचं आज आपण प्रीमियर देखील करणार आहोत. तर ही प्रीमियरची लिंक देखील आज आपणा सर्वांसाठी इथे उपलब्ध झालेली आहे. पाहूया त्याची झलक. ठीक आहे नंतर डिक्लेअर करते.
टेक्निकल गोष्टी आहे थोडं ठीक आहे, तुम्ही प्रीमियर असल्यामुळे बरोबर 10 सेकंदात आपलं आता चॅनल सुरू. ठीक आहे उद्या. 10 सेकंद थांबूया. धन्यवाद. तर अशा रीतीने आपल्या YouTube वाहिनीचं उद्घाटन झालेलं आहे. ही आता आपणा सर्वांसाठी हॅलो हॅलो ही वाहिनी आता आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आम्ही या दालनाद्वारे प्राज्ञ पाठशाळेचे विविध उपक्रम तसंच धर्मकोश प्रकल्पाबाबतची जी काही प्रगती असेल, आपली जी काही माहिती असेल ती आपण सर्वांपर्यंत सातत्याने पोहोचवत राहू. तर यालाही आपला असाच प्रतिसाद कायम राहील अशी आमची अपेक्षा आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे आपले व्याख्याते आहेत धर्मकोश प्रकल्पाचे प्रमुख संपादक श्री प्रणव गोखले. प्रणव गोखले सरांचा खरं तर वेगळा असा परिचय करून द्यायचा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतभरात ज्यांचे शब्द आणि ज्यांची ओघवती वाणी हा ज्यांचा परिचय आहे असे आपले प्रणव गोखले सर हे उत्कृष्ट कीर्तनकार व्याख्याते म्हणून आपल्या सर्वांना सुपरिचित आहेतच. पण तरी एक औपचारिक त्यांचा असा परिचय करून द्यायचा तर सरांचं
संशोधन आणि धर्मशास्त्र विषयक अभ्यास या दोन्ही क्षेत्रांमध्ये सरांचा अतिशय प्रदीर्घ अनुभव असून सरांनी आतापर्यंत सुमारे 250 कीर्तनं आणि 1500च्या वर महाराष्ट्रभरात व्याख्यानं अशी सादर केलेली आहेत. यामध्ये प्रमुखतः त्यांचा धर्मशास्त्र आणि संत वाङ्मय या विषयांमध्ये ते सातत्याने आपणा सर्वांसमोर येत असतात. त्याचबरोबर सरांचं जे शिक्षण आहे ते त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत प्राकृत भाषा विभाग इथून त्यांनी MA हे त्यांनी पदवी संपादित केलेली आहे. त्याचबरोबर ते अतिथी व्याख्याता म्हणून विविध मानांकित संस्थांसोबत ते जोडले गेलेले आहे. त्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स IDSS, त्याचबरोबर मॉडर्न कॉलेज पुणे इथला मानसशास्त्र विभाग, भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज, इंडिगो रूट्स पुणे, संस्कृत प्राकृत भाषा विभाग पुणे विद्यापीठ आणि त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं बालमुकुंद लोहिया संस्कृत भारतीय विद्या अध्ययन केंद्र अशा महत्त्वाच्या संस्थांचा समावेश आहे. त्याचबरोबर सर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MKCA इथे तज्ज्ञ समिती सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. त्याचबरोबर इन्फोसिस फेलो म्हणून देखील त्यांची निवड झालेली असून त्यामध्ये त्यांचा विषय होता शाक्त संप्रदायाचा इतिहास आणि हे भांडारकर प्राच्यविद्या पुणे इथला हा महत्त्वाचा प्रकल्प होता. त्याचबरोबर सर वैदिक संशोधन मंडळ पुणे इथे असिस्टंट डिरेक्टर अर्थात सहाय्यक संचालक या पदावर देखील कार्यरत होते. त्याचबरोबर विविध महत्त्वाच्या संस्थांमध्ये देखील ते जोडले गेलेले असून संस्कृत प्रचारिणी सभा पुणे, संस्कृत विद्या परिसंस्था महामहोपाध्याय वसुदेव शास्त्री अभ्यंकर पाठशाळा पुणे, आनंद आश्रम पुणे यासारख्या संस्थांमध्ये ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. सरांचं धर्मशास्त्र, वैदिक वाङ्मय, पुराण, महाभारत, दैवतशास्त्र अशा विविध विषयांवरती सातत्याने लेखन सुरू असतं. त्यामध्ये त्यांचे 60हून अधिक शोधनिबंध आता प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांची अनेक पुस्तकं देखील संपादित झालेली आहेत आणि त्यामध्ये राजव्यवहार कोश हे एक त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. सरांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं असून यामध्ये युवा कीर्तनकार पुरस्कार, संत सोखामेळा पुरस्कार, डॉक्टर श्री द जोशी पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले असून विविध माध्यमातून संत वाङ्मय, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, भारतीय दर्शनशास्त्र अशा विविध विषयांनी सर आपल्याला नेहमीच काही ना काही अनुभवांची शिदोरी देत असतात. तर आजचा जो त्यांचा विषय आहे तो प्राज्ञ पाठशाळेचा जो अतिशय महत्त्वाचा प्रकल्प धर्मकोश प्रकल्प, या धर्मकोश प्रकल्पाची संकल्पना हा त्यांचा विषय असून मी आता इथून पुढची सूत्र जोशी सरांना सुपूर्द करतो. आजचे यातले प्रमुख वक्ते प्रणव भोसले यांचा सन्मान आपल्या अध्यक्ष डॉक्टर सुरजा भाटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या अध्यक्ष डॉक्टर सुरजा भाटे यांचा सन्मान आपल्या संस्थेचे संचालक डॉक्टर राजेंद्र प्रभुणे यांनी करावा अशी मी विनंती करतो. त्यानंतर जे पुनर्मुद्रण धर्मकोशाचं झालं आहे मीमांसा याचा पण विमोचन करूया. डॉक्टर सुरजा भाटे आणि ते प्रमुख वक्ते प्रणव भोसले यांनी विनंती केली.
यानंतर ब्रह्मभक्ती सई प्रणव गोखले यांनी विनंती करतो आपण धर्मकोशाकडून आपलं मनोगत व्यक्त करावं. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. नमस्सभाये. मंचावर म्हणजे अधिमंच आणि उपमंच जे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानीजन गुरुजन उपस्थित आहेत, विद्यमान आहेत, त्यांच्या चरणी सादर अभिवादन करतो. आणि जो कळीचा मुद्दा आहे त्यालाच सुरुवात करतो. कळीचा मुद्दा सुरुवात करण्यापूर्वी इथे मला समर्थांचा एक मनाच्या श्लोकातला श्लोक उद्धृत करावासा वाटतो. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाखांड वारी, तुटे वाद संवाद हा हितकारी. हा श्लोक उद्धृत करण्याचं कारण असं की आज आपल्या एका वाहिनीचंही विमोचन किंवा लोकार्पण झालं आणि त्यामध्ये त्याच्या शीर्षकामध्ये ज्यांनी या शीर्षकाची योजना केली त्या तिथे एक मेघ ज्ञानबाची मारून ठेवलेली आहे की संवाद हा शब्द तिथे योजलेला आहे. प्राज्ञपाठशाळेचं जे काम इतकी वर्ष अव्याहतपणे सुरू आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र हा संवाद आहे. त्यामुळे प्राज्ञ संवाद हे जे शीर्षक दिलं गेलं आहे त्यामध्ये केवळ बहुतांश ज्ञान विज्ञान किंवा संशोधन या क्षेत्रामध्ये अध्यापन अध्ययन या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्या पातळीवर जे काम चालतं ते त्यांच्या पुरतं, म्हणजे त्यांचा एक गड किंवा कोट तयार झालेला असतो आणि त्या दुर्गामध्ये जे चाललेलं असतं ते आतल्या मंडळींना फक्त माहिती आहे, आतलं बाहेर जात नाही आणि बाहेरनं काही आत येत नाही, अशी कडक शिबंदी तिथे झालेली असते. त्यामुळे मग नेमकं काय चाललंय हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. पण प्राज्ञपाठशाळा मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे जे चालतं त्यामध्ये हा अखंड संवाद, हे संवाद सूत्र जपलेलं आहे की इथे जे काही होतंय ते समाजासाठी आहे आणि त्यामुळे समाजासाठी असल्यामुळे आड पडदा की हे काहीतरी चाललंय आणि तुम्हाला कळेल असं काही नाही, असा कुठेही भाव, असा कुठेही सूर इथल्या कुठल्याच कामामध्ये किंवा इथल्या कार्यकर्त्यामध्ये आलेला नाही. तर हा संवाद आणि या संवाद सूत्रातला एक महत्वाचा प्राज्ञपाठशाळेच्या उपक्रमांमधला टप्पा मैलाचा दगड हवं तर म्हणता येईल, तो म्हणजे आपला धर्मकोश आहे. धर्मकोश या शब्दामध्ये, या नावामध्ये अर्थात दोन पदांचा समास झालेला आहे, दोन शब्दांचा समास झालेला आहे, धर्म आणि कोश. पहिल्या शब्दाची जर फोड करायची झाली तर बऱ्याच मोठ्या मोठ्या धुरंधर व्यक्तिमत्वाने त्याबद्दल भरपूर उहापोह केलेला आहे. म्हणजे अगदी धर्म म्हणजे अफूची गोळी इथपासून ते धारणात धर्ममित्याहुः धर्मोधारयते प्रजा यस्या धारण संयुक्तः सधर्म इति निश्चयः, ही व्यासांनी केलेली व्याख्या असेल, किंवा ज्याच्यामध्ये अभ्युदय आणि निःश्रेयस यांची सिद्धी दडलेली आहे तो धर्म, ही वैशेषिक सूत्रामधली व्याख्या असेल. अशा अनेक आपल्याला व्याख्या दिसतात, पण त्यातली अगदी आपल्याला पटकन समजेल आणि ज्याच्यामध्ये आपल्या कोश कार्याचा नेमका संदर्भ सापडेल अशी व्याख्या महाभारतात सापडते, ती यक्ष प्रश्नाच्या प्रसंगात. यक्ष प्रश्नाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या द्वैतवनातल्या सरोवराच्या काठी चारही भावंड निपचित पडलेली आहेत आणि तो युधिष्ठिर एकटा उभा आहे त्या यक्षाच्या प्रश्नांना उत्तर देत. त्या अनेक प्रश्नांमध्ये यक्षाने एक प्रश्न विचारला, को धर्मः, धर्म कोणता आहे? आणि ज्याचं नावच मुळात धर्मराज म्हणून प्रसिद्ध होतं तो युधिष्ठिर न गडबडता तात्काळ उत्तर देता झाला, श्रुतयो विभिन्ना स्मृतयो विभिन्ना नैको ऋषिर किंवा नैको मुनिर यस्य मतम प्रमाणम.
धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम. पुढे महाजनो येन गतः स पंथा. हे उत्तर तात्काळ युधिष्ठिराने दिलं. आता जर त्यातला एक एक चरण सोडवला तर शेवटच्या चरणात आपल्याला उत्तर अपेक्षित असतं की धर्म म्हणजे काय याची व्याख्या शेवटच्या चरणात तरी किमान कुठेतरी मिळेल. पण गंमत अशी आहे, कुठेही याच्यात धर्माची व्याख्या हीच आहे असा अभिनिवेश व्यक्त झालेला नाही. किंबहुना युधिष्ठिराचा तो जो सूर आहे तो इतका माफक किंवा इतका नम्रतेचा आहे. तो म्हणतोय श्रुती विभिन्न आहेत. आम्ही या धर्माचे मूलाधार म्हणून ज्या ग्रंथांकडे ज्या शास्त्राकडे बघतो त्याला आम्ही वेद किंवा श्रुती म्हणून ओळखतो. आम्ही कोणतंही धर्मकार्य सुरू करताना संकल्पच मुळात श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम असा उच्चार करूनच आपलं कर्म सुरू होतं. आणि त्यातला पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे श्रुती. मग या श्रुती म्हणजे धर्म आहे का? कोणीतरी असं मानून चालतं की वैदिक धर्म आहे. गंमत काय आहे, वैदिक हा शब्द आला की त्याला एक आकार उकार आला, त्याला त्याची एक सीमारेषा आखून घेतली गेली. आपला धर्म म्हणजे आपण ज्या एका जीवन पद्धतीचा स्वीकार अंगीकार केलेला आहे, जी संस्कृती आपण स्वीकारलेली आहे त्याची गंगोत्री, त्याचं मूळ म्हणजे ज्याला आपण धर्म म्हणून ओळखतोय तो वैदिक धर्म आहे का? वैदिक असं त्याला नक्की निर्विवादपणे निसंशयपणे म्हणता येईल का? हा पहिला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर किंबहुना त्याचं निराकरण करताना युधिष्ठिरच सांगतोय श्रुतयो विभिन्ना. श्रुती ह्या अनेक विध आहेत, विभिन्न आहेत. म्हणजे अगदी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर श्रुतींचा, अनेक श्रुतींचा जर संग्रह केला, एकत्रीकरण केलं तर एका श्रुतीचा संबंध कदाचित दुसऱ्याशी लागेलच, लावता येईलच असं नाही. विसंगती दिसू शकेल. एकीचं मत वेगळं, दुसरीचं मत वेगळं. म्हणजे एक श्रुती असं सांगते की एकम एव अद्वितीयम तत्, ते एक मात्र एकमेव, आणि पुन्हा तीच सांगते की अद्वितीय, एक पण म्हणते अद्वितीय पण म्हणते, अशी एक श्रुती आहे. आणि तेच स नाना रूपा आणि अकुरुत, त्याने अनेक रूप धारण केली, रूप प्रकट केली असंही दुसरी श्रुती सांगते. किंवा रूपम रूपम प्रतिरूपम बभूव, प्रत्येक रूपामध्ये तोच प्रतिबिंबित झालेला आहे असं एखादी श्रुती सांगेल. म्हणजे त्या श्रुतींमध्ये वरकरणी सकृतदर्शनी आपल्याला अशी संगती, सुसंवाद दाखवता येणार नाही. विसंवादी अशा श्रुती आहेत. त्यामुळे श्रुतयो विभिन्न. बरं, मग दुसरं शास्त्र, दुसरा ग्रंथ तरी असा आहे का की ज्याला निर्विवादपणे हे आमच्या धर्माचं मूळ आहे, इथून आम्ही असाच्या असा धर्म स्वीकारला असं सांगता येईल, असं कुठलं आहे का? मग दुसरा शब्द आठवला आपल्या संकल्पातला, स्मृती. मग स्मृतीतून आमचा धर्म आला का? पण मुळात स्मृती ही काय आहे? स्मृती या नावातच आहे की काहीतरी आधी सांगितलं गेलंय आणि त्याची आठवण, त्याची स्मृती, आणि त्या स्मृती वर रचल्या गेलेल्या ह्या स्मृती आहेत. म्हणजे थोडक्यात एक स्मरण मात्र आहे, आठवण आहे, एक रिकॉल ची प्रक्रिया त्याच्यात झालेली आहे की आधी काहीतरी कोणीतरी प्रवचन करून ठेवलेलं आहे, उपदेश केलेला आहे, आणि त्या आद्य प्रवचनाची एक आठवण ही जागवली जाते. कदाचित त्यातली काही दुवे, काही शृंखला गळून गेल्या असतील, हरवून गेल्या असतील. विनष्ट श्रुतिवाद ज्याला म्हणतात, अनेक शाखा लुप्त झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये हरवलं असेल, पण जेवढं आठवलं, जेवढं मिळालं तेवढं स्मृती रूपात संकलित करून ठेवलं. मग या स्मृती तरी त्यांच्यात तरी एकवाक्यता आहे का? मग आम्ही मनु मानतोय, याज्ञवल्क्य मानतोय, नारद मानतोय, अनेक. आता ते स्मृतिकार 18 मुख्य स्मृती आणि उप अशा मानल्या तर जवळजवळ 181 ते 82 स्मृती आपल्याला दाखवता येतात. मग या स्मृतींना आम्ही निर्विवादपणे धर्माचं प्रमाण म्हणून, त्याच्यात जे सांगितलंय ते धर्म म्हणून स्वीकारतोय का? हा दुसरा एक पूर्वपक्ष उपस्थित करून त्याचंही उत्तर युधिष्ठिराने देऊन टाकलं, स्मृतयो विभिन्न. स्मृती पण भिन्न भिन्न आहेत, स्मृतीमध्ये पण एकवाक्यता नाही. बरं, म्हणजे श्रुती राहू द्या, स्मृती राहू द्या, मग कोणी ऋषी आहे का? म्हणजे हे सगळे आधुनिक काळामध्ये विशेषतः
ज्याला अब्राहमिक रिलिजन म्हटलं जातं, त्या पार्श्वभूमीवर ज्या आधुनिक व्याख्या केल्या गेल्या, जी लक्षणं निर्धारित केली गेली, त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की धर्म म्हटल्यावर एक कोणीतरी प्रेषित हवा, एक कोणीतरी धर्म उपदेशक हवा, एक कुठला तरी ग्रंथ किंवा एक शास्त्र हवं, आणि एक काहीतरी ठराविक आचार विचार संहिता हवी, पद्धती हवी, उपासना पद्धती. हा जो आग्रह धरला जातो, त्या आग्रहालाच, त्या सगळ्या विचारालाच एक प्रकारे सुरंग तो कदाचित व्यक्त स्वरूपात, शब्द स्वरूपात मांडला जाण्याआधीच हा महाभारतामध्ये लागलेला आहे. महाभारतामध्ये युधिष्ठिर सांगतोय की एक अशी श्रुती आम्ही ग्राह्य धरतो असं नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. स्मृती प्रमाण मानतो असं नाही, प्रत्येकाच्या स्मृती पण कदाचित वेगळ्या आहेत. बरं, मग कोणीतरी गुरु, कोणीतरी द्रष्टा, आचार्य, याला तरी आम्ही धरलंय का? नैको ऋषी किंवा नैको मुनिही यस्य मतम प्रमाणम. एक असा मुनी किंवा ऋषीही नाही की ज्याचं मत सर्वथैव ग्राह्य आणि सर्वथैव अग्राह्य असं ठरवून, कोणाला ग्राह्य अग्राह्य असं करून आम्ही शेवटचा हा आमचा प्रेषित आहे म्हणून घोषित करत नाही. तो ऋषी आहे, त्याला त्याच्या सत्याचं दर्शन झालंय. म्हणजे जसं इथेही दर्शनामध्ये महत्वाची जी कथा कायम उद्धृत केली जाते किंवा न्याय सांगितला जातो, अंधगजन न्यायेन, या आंधळ्यांना जसा हत्ती दिसला, ज्याला जो भाग मिळाला तेवढाच त्याने तो हत्ती म्हणून घोषित केला, तसं काहीसं या दर्शन ज्यांना प्राप्त झालं, जे दार्शनिक किंवा ऋषी द्रष्टे आहेत, त्यांच्याही बाबतीत म्हणता येतं. त्यामुळे एक ऋषीही आम्ही ग्राह्य धरत नाही. म्हणजे ना एक श्रुती, ना एक स्मृती, ना एक ऋषी. मग असं असताना जो प्रश्न मूळ आलाय, ओ धर्म हा, तर त्याच्याबद्दल काय, तर तिथे मोघम शब्दात संभावना केली आहे युधिष्ठिराने. धर्मस्य तत्वम निहितं गुहायाम. या धर्माचं मूळ रूप, मूळ तत्व, तथ्य जे काही आहे ते गुहायाम, अशा एका गूढ ठिकाणी दडलेलं आहे, जिथपर्यंत आजपर्यंत सहसा सामान्य मती बुद्धी पोहोचलेली नाही. अगदी हजारांमध्ये एक, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. या गीतोक्तीप्रमाणे एखादा, हजारातला एखादा त्या धर्माच्या मूळ तत्वापर्यंत पोहोचतो आणि मग तो सांगतो, त्याची नवी स्मृती, त्याची नवी कदाचित श्रुती, पुराण, आगम ही तयार होतात. म्हणजे मूळच्या श्रुती स्मृती तशाच राहतात, एक नवी स्मृती प्रचलित होते. हेच आपल्या धर्मशास्त्राचं मूळ रूप आहे. म्हणजे एवढे सगळे ग्रंथ, एवढं वैविध्य, एवढी विभिन्नता असूनही ज्याच्यातली एक सूत्रता, एक वाक्यता किंवा एकात्मता कुठेही कुंठित किंवा खंडित झालेली नाही असा. मग याचं प्रमाण काय, तर महाजनो येन गतस्स पंथा. जे महा म्हणजे ज्यांचा आचार विचार या दृष्टीने महनीयत्व निर्विवाद आहे, ते जे तुम्हाला दाखवतील, ते जसं वागतील. म्हणून तैत्तिरीय उपनिषदातला जो दीक्षांत उपदेश आहे शिक्षावल्लीतला, त्या शिक्षावल्लीमध्ये त्यांनी सांगितलंय, ये अलुक्षा, ज्यांच्या वर्तनामध्ये, ज्यांच्या विचारामध्ये कुठे एवढंस सुद्धा छिद्र नाहीये, वाव नाहीये बोट ठेवायला, ते जे ज्या पद्धतीचं, ज्या पद्धतीने आचरण करतात, ते ज्याला धर्म म्हणतात, त्याचं अनुसरण मात्र करावं. म्हणजे धर्म म्हणजे नेमकं काय, तर महाजनानुसरण हे धर्माचं सर्वसामान्यपणे ग्राह्य असं रूप आहे, असा निश्चय किंवा असं उत्तर तिथे युधिष्ठिर यक्षाला देतोय. म्हणजे धर्म म्हणजे नेमकं काय, कुठल्याही एका ग्रंथामध्ये सांगितलेला धर्म नाही, कोणी एका ऋषीने सांगितलेला धर्म नाही, पण तिथे तो महाजनो येन गतस्स पंथा. आता महाजन हा समाज दोन प्रकारे सोडवता येणार आहे. एक, जो खरंच महनीय आहे गुणांनी, विचारांनी, बुद्धीनी, कर्मानी, त्या जनांचं अनुसरण. आणि दुसरं महा म्हणजे क्वालिटी बरोबर क्वांटिटी असा जर निकष लावला, तर बहुजन ज्या मार्गाने जातात, आपल्याला कळत नाही, आपल्याला मार्गदर्शक कोणी जर असा महाजन मिळाला नसेल, तर सर्वसामान्य जी समाजाची धाटणी आहे, जशी माऊलींच्या ज्ञानेश्वरांच्या शब्दामध्ये, जैसे अनेकांचे रहाटणे,
रहाटणे असा शब्द वापरत. तो जसं रहाड गाडगं चालतंय तसं त्याच्यात अलौकिका नो हो आवे, की चार चौघांमध्ये मी उठून दिसलं पाहिजे. म्हणजे मग चार चौघ जे करतील तसं न करता मी काहीतरी माझं वेगळं आणत असेल तर तो धर्म नव्हे. हा एक निर्णायक सूर तिथे युधिष्ठिराने दिलेला आहे. मग आता प्रश्न असा पडेल की ह्याचा आणि धर्मकोशाच्या संकल्पनेचा किंवा रचनेचा काय कुठे संबंध आला? हे सगळं आपण नमनाला गडाभर तेल कशाला वापरलं? तर त्याचं कारण असं आहे की धर्मकोशाच्या संरचनेमागे, संकल्पनेमागे हा विचार गृहीत धरलेला आहे. मूळ गृहीतक, मूळ अभ्युपगम म्हणून हे महाभारतात युधिष्ठिराने दिलेलं उत्तर कुठेतरी धर्मकोशाची जी मूळ दृष्टी आहे, जी मूळ व्हिजन आहे, त्याच्यामध्ये अंतर्हित झालेलं किंवा गृहीत धरलेलं आढळतं. मग आपल्या धर्मकोशाकडे वळण्याआधी या धर्मकोशाचा इतिहास काय आहे? धर्मकोश असं जेव्हा म्हणतोय म्हणजे पराशर नावाचं एक उपपुराण आहे. त्या पराशर उपपुराणामध्ये कोश, सगळे वेगवेगळे जे ग्रंथ प्रकार आहेत, शास्त्र प्रकार आहेत, त्यांची लक्षणं त्याच्यात दिलेली आहेत. तर त्याच्यात अगदी एक ढोबळ लक्षण दिलेलं आहे की पदार्थ संग्रहो यत्र. पदार्थ संग्रह, पद म्हणजे शब्द आणि त्यांचे अर्थ म्हणजे त्या शब्दांनी जे व्यक्त केलेलं आहे, अशा सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती असतील. जाती याचा अर्थ जाती, मराठीतला जाती नाही, ज्या वेगवेगळ्या प्राणी, पक्षी किंवा वस्तुजात असं ज्याला म्हणावं, त्याबद्दलचा संग्रह ज्याच्यामध्ये केलेला असेल त्या संग्राहक ग्रंथाला कोश इति उच्यते. असं एक लक्षण ढोबळमानाने तिथे करून ठेवलं. म्हणजे ज्याच्यामध्ये एक धोरणाने, एक तत्वावर आधारित अशा अनेक शब्द आणि अर्थांचा संग्रह केलेला आहे, तो कोश असं समजावं. मग या कोशांचा इतिहास जर आपण पाहायला गेलो तर खरं तर वेद यालाच पहिलं कोशत्व द्यावं लागेल. वेदांना कोश म्हणावं लागेल. का तर नैको ऋषिर्यस्य मतम नैको मुनिर्यस्य मतम प्रमाणम श्रुतयो विभिन्ना स्मृतयो विभिन्ना. इथे आपल्याला दिसतं की ऋग्वेदाचंही जे स्वरूप आहे ते गोत्र मंडल रूपामध्ये विभागलेलं आहे. तिथेही एक कोणताही ऋषी नाहीये की बाबा वसिष्ठ सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, ज्ञान वसिष्ठ, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरांचे, म्हणून फक्त आम्ही वसिष्ठांनाच ग्राह्य धरतो असं नाही. ऋग्वेदामध्ये केवळ एक मंडल वसिष्ठांचं आहे आणि ते सुद्धा 7वं आहे. मग कौशिक म्हणजे विश्वामित्र असतील, गृत्समद असतील, अत्री असतील, भारद्वाज असतील किंवा काणू असतील, या वेगवेगळ्या ऋषींच्या त्या गोत्रामध्ये जन्माला आलेल्या वेगवेगळ्या द्रष्ट्यांनी जे तत्वदर्शन केलं, त्यांना जे सत्याचे साक्षात्कार झाले आणि ते त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले, त्यांचं संकलन म्हणजे तो ऋग्वेद. म्हणजे ऋग्वेदाचंही रूप एक प्रकारे कोशात्मकच म्हणावं लागेल. कारण वेगवेगळ्या ऋषींना झालेलं सत्याचं, वास्तवाचं दर्शन, ती सूक्त, ती शब्दावली, ती सुक्तावली किंवा ती मंत्रावली ज्याच्यामध्ये एकत्र संग्रहित केली गेली, तो संग्रह म्हणजे ऋग्वेद. म्हणजे धर्मकोशाच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर ऋग्वेद हा पहिला कोश, धर्मकोश असं म्हणायला हरकत नाही. पण तिथे आपण कोश हा शब्द वापरत नाही. तो आर्ष एक काळातला भाग आहे. म्हणजे किंबहुना आर्ष ही संज्ञा पण नंतर आली, त्याच्या आधी हे ऋग्वेदाचं रूप दिसतं. मग आपण ज्याला आजच्या वाङ्मयीन निकषावर कोश असं म्हणतो, त्या प्रयत्नांमधला महत्वाचा धर्मशास्त्रातला कोश हा या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आला. एकूण भारताचा विचार करता महाराष्ट्र हा, सरांनी मगाशी फार महत्वाचा शब्द वापरला, पुरोगामी आहे. आता हा जो पुरोगामी शब्द आहे, ती गंमत अशी आहे की त्याचे जे काही अर्थ आहे, त्याचा जो अर्थ प्रपंच आहे, तो इतका मर्यादित करून टाकलेला आहे. म्हणजे पुरोगामी याचा अर्थ धर्मशास्त्रा विरुद्ध किंवा गतानुगतिकते विरुद्ध जे काही बोलतात त्यालाच पुरोगामी म्हणावं, असा आधुनिक काळामध्ये एक अलिखित संकेत रूढ झालेला आहे. म्हणजे कोणीतरी कुठल्या तरी प्रथेला विरोध केला की तो झाला पुरोगामी. पण पुरोगामी, पुरहा, या पुर या शब्दामध्ये पुरस म्हणजे पुढची दृष्टी, सतत दिक्कालाहून आरपार अमुची दृष्टी पहाया शक्य. दिक आणि काळाच्या मर्यादांच्या पलीकडे ज्याची दृष्टी
पोहोचू शकतेय तो खरा. म्हणजे आधी दृष्टी पोचायला हवी, मग पाठोपाठ तुमचे विचार आणि त्याच्या पाठोपाठ तुमचे आचार हे अनुगमन घडलं पाहिजे आणि ते पुरोगामी असं म्हणता येईल. आणि या दृष्टीने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची, या महाराष्ट्रीय धर्म सांभाळणाऱ्या लोकांची भूमिका फार महत्वाची. अशा अर्थाने ते पुरोगामी आहेत. आणि या सगळ्या पुरोगामींच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं नाव आपल्याला जे दिसतं ते म्हणजे 12व्या-13व्या शतकातलं सगळ्यांच्या परिचयाचं नाव हेमाडपंत, म्हणजे हेमाद्री पंडित. हा हेमाद्री पंडित जो करणाधिप म्हणून रामदेवरायाच्या दरबारी प्रसिद्ध होता. जी देवगिरीची यादव सत्ता होती तिथे सर्व तंत्र स्वतंत्र अशी उपाधी घेतलेला मिरवणारा हा हेमाद्री पंडित त्या दरबारात होता. आपल्याला फक्त त्याच्या नावावरून असलेली मंदिर रचना, म्हणजे लोड बेरिंगचं अगदी प्राचीनतम रूप काय असेल या एवढ्या पुरता तो हेमाडपंती देऊळ आहे एवढं माहिती असतं. पण हा हेमाद्री पंडित मूळ त्याचं नाव आहे, त्याला हेमाडपंत ही अपभ्रंश भाषेमध्ये दिलेलं नाव. त्या हेमाडपंतांनी हे द्रष्टृत्व दाखवलं, ही मर्यादा काळाची आणि त्या कालबद्ध झालेल्या मनुष्यांची, मनुष्याच्या दृष्टीची, विचारांची ओळखली. आणि त्यांनी हे ताडलं की दिवसेंदिवस जी काही आता परकीय आक्रमणं होत आहेत, सांस्कृतिक वैचारिक, त्या सगळ्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत आलेला जो धर्म आहे किंवा ज्या धर्माच्या संबंधित धारणा आहेत त्या लुप्त व्हायची शक्यता आहे. म्हणजे हळूहळू एक एक धर्माचा सांधा निखळतोय. ही जी कल्पना आहे, हे जे मोटिव्ह आहे धर्माचं, हे फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. म्हणजे आपली युगगणना या मोटिव्हवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या सगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये, विशेषतः रामायण महाभारतामध्ये जी युगांची नामं दिलेली आहेत, सत्य किंवा कृत, त्रेता, द्वापर आणि कली, याच्यामध्ये हा धर्माचा एक एक सांधा किंवा पाय निखळत असल्याचा भाव ध्वनित झालेला आहे. म्हणजे त्रेता हे जे नाव आहे, त्रेतायुग म्हणजे क्रमांक दुसरा आहे त्या त्रेतायुगाचा. पण तो तसा का, तर ज्याच्यामध्ये धर्माचे केवळ 3च पाद, 3 पाय शिल्लक आहेत, ते युग म्हणून त्रेतायुग. तिसरं युग आहे पण त्याला द्वापर असं नाव मिळालं, कारण ज्याच्यामध्ये तो धर्म केवळ 2 पायावर उभा राहिला, शिल्लक राहिले 2 पाय, म्हणून त्याला द्वापर असं नाव पडलं. म्हणजे या कालाच्या बरोबर धर्म हळूहळू निखळत जातोय किंवा आपलं रूप टाकत जातोय, कदाचित कात म्हणा किंवा पाय म्हणा, तो त्याचा हरवतोय. ही दृष्टी घेऊन हेमाद्री पंडितांनी सगळ्यात पहिला एक असा एन्सायक्लोपीडिया सिद्ध केला. आणि तो एन्सायक्लोपीडिया, तो विश्वकोश जो धर्मविषयक होता, त्याचं नाव होतं चतुर्वर्ग चिंतामणी. 1279 ते 1291 या साधारण कालावधीमध्ये याचं संग्रहण झालं, किंवा याचा जो आज उपलब्ध असणारा आकार आहे, 4 कांड आणि एक परिशिष्ट कांड, म्हणजे 5 कांड, या 5 कांडांमध्ये किंवा पर्वांमध्ये या चतुर्वर्ग चिंतामणीची रचना त्यांनी केली. आता रचना करताना त्यांनी महत्वाचं काम काय केलंय, अनेक श्रुती, अनेक स्मृती, अनेक पुराण यांचा अभ्यास करून त्या त्या काळामध्ये ज्या काही आचार विचारांचं औचित्य होतं त्या संदर्भात धर्मनिर्णय करणं. म्हणजे मग दान पर्व, दानासंबंधी जे जो काही विचार आहे, म्हणजे अगदी नित्य दान, नैमित्तिक दान, या सगळ्यांचं संकलन एकत्रित करणं. का, म्हणजे ज्याचा प्रसंग आपल्याला खूप नंतर आदरणीय पूजनीय ब्रह्मीभूत केवलानंद सरस्वती आणि शास्त्रीजींच्या चरित्रामध्ये आढळतो. जेव्हा धर्मनिर्णय मंडळ हे त्यांच्या माध्यमातून सोमनाथाची पुनःप्रतिष्ठा केली गेली, तेव्हा अनेक प्रकारचे वादंग माजले आणि त्यावेळी अनेक पंडित, अनेक शास्त्री अनेक ग्रंथांचे केवळ असे तोंडी उल्लेख करत होते की अमक्या स्मृतीत आहे, तमक्या स्मृतीत आहे, अमक्या ग्रंथात आहे. पण त्यांना विचारलं की हा ग्रंथ कुठं आहे, ही वचनं कुठं आहे, कशाच्या आधारे बोलताय, कोणाकडेही त्याचं छापील किंवा लिखित असं स्वरूप उपलब्ध नव्हतं. म्हणजे मग बरेच वेळा याच्यामध्ये प्रक्षिप्त
भाग म्हणजे आपल्याला जर उत्तम छंदशास्त्राचं ज्ञान असेल तर मी अनुष्टुभामध्ये स्मृती पाडून त्या एखाद्या स्मृतिकाराच्या नावावर जर टाकून देत असेल तर इथे भेसळीला, इंटरपोलेशनला वाव आहे हे ओळखून त्यावेळी म्हणजे केवलानंदानी आणि अर्थात शास्त्रीजींनी हे सगळे ग्रंथ कुठेतरी एकत्र संग्रह स्वरूपात राहावेत, असावेत, दिसावेत, पाहता यावेत यासाठी ही पुढची आखणी केली. तर ही दृष्टी पहिल्यांदा हेमाद्री पंडितांनी तिथे लावली आणि त्यांनी अशा बहुत अनेक स्मृती पुराण या सगळ्यांचा संग्रह करून म्हणजे त्यावेळचं एक मोठं आर्काईव्ह सेंटर, भारतामध्ये 4 दिशांना 4 मोठी आर्कायव्हल सेंटर्स असं ज्यांना म्हणता येईल, त्यातलं एक प्रसिद्ध म्हणजे काश्मीरमधलं शारदा मंदिर हे एक होतं. तसं महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या खाली उभं केल्याचं श्रेय या हेमाद्री पंडिताला मिळतं आणि त्यांनी तिथे हा साक्षेप समर्थांच्या भाषेतला चालवला होता. आणि हे सगळं चतुर्वर्ग चिंतामणीचं रूप समोर आलं आणि पुढे त्याचा उपयोग अगदी 17व्या-18व्या शतकापर्यंत धर्मप्रमाण शोधनासाठी होत होता हे आपल्याला दिसतं. पण हळूहळू जसजसा काळ पुढे जातो तसतसं त्यांनी करून ठेवलंय आजचं काय बोला, कारण समाजाचे प्रश्न हे नित्य नूतन बदलत असतात, नवीन नवीन समस्या उद्भवत असतात. मग कालसापेक्ष दृष्टीने धर्माचं बदलणारं रूप कसं लावता येईल, कसं त्याचा निर्णय करता येईल या दृष्टीने पुन्हा एक प्रयत्न साधारण 17व्या-18व्या शतकाच्या संधी काळात झाला. पुन्हा तिथे महाराष्ट्रीयनच माणूस आहे, म्हणजे महाराष्ट्राचं काय योगदान आहे आणि या सगळ्या कोश काय किंवा धर्मशास्त्र काय असा जर कधी इतिहास लिहायची वेळ आली तर पहिलं नाव जर हेमाद्री पंडिताचं असेल तर त्यानंतर येणारं दुसरं नाव जो खरं तर महाराष्ट्रात राहायला कमी पण ज्याचं मूळ आणि ज्याची सगळी विद्यावंश परंपरा ही महाराष्ट्रातून फुलली फळली तो कमलाकर भट्ट, जो या गागा भट्ट या नावाशी ज्याचा संबंध आहे हा साधारण 1790च्या सुमारास काशी क्षेत्रामध्ये नावाजलेला आणि ज्याने अनेक कमलाकर या नावाने प्रसिद्ध असणारे ग्रंथ लिहिले. इष्ट कमलाकर, पूर्त कमलाकर किंवा अनेक धर्म तत्वाची चिकित्सा मीमांसा ज्या केली गेली असे ग्रंथ त्यांनी रचले. त्याच्या सगळ्या ग्रंथ कर्तृत्वामधला सर्वोत्तम प्रसिद्ध मानला गेलेला ग्रंथ म्हणजे निर्णय सिंधू, ज्याचा हवाला आजही अनेक पुरोहित किंवा जे जे कोणी धर्मविषय धर्मक्षेत्रात काम करतात ते देत असतात. तो निर्णय सिंधू 1790 मध्ये साकार झाला. आता त्यानंतरचा काळ म्हणजे त्यानंतरही काही झालं नाही का, त्यानंतर अजून बरोबर 100 वर्षाच्या कालखंडामध्ये काशीनाथ शास्त्री उपाध्ये हे पंढरपूर क्षेत्रवासी महापंडित पुढे आले आणि त्यांनी त्या निर्णय सिंधूमध्ये ज्या त्रुटी होत्या त्याच्यामध्ये कुठेतरी संदिग्ध अशी स्थळं होती त्याचं शोधन करून धर्माब्धिसार नावाचा अजून एक ग्रंथ ज्याचं स्वरूप हे संग्रहात्मक होतं, ज्याच्यात असा अनेक स्मृती किंवा पुराण वचनांचा संग्रह केलेला होता ते पुढे आलं आणि ज्याला आपण धर्मसिंधू म्हणून ओळखतो. म्हणजे आजही ज्यांचं नाव म्हणजे त्यांचं नाव जरी मूळ काशीनाथ शास्त्री उपाध्ये असलं तरी पंढरपुरात ते बाबा पाध्ये उ काढून उरलेला पाध्ये या नावाने अधिक प्रसिद्ध झाले आणि ज्यांच्या नावावरून असणारी कदाचित लोकोक्ती आजही घराघरामध्ये आपणही आपल्या नकळत उच्चारतो, बाबा वाक्यम प्रमाणम. ते बाबा कोण आहेत म्हणजे अनेक म्हणतात की हो ते साईबाबा शिर्डीचे, ते शिर्डीचे साईबाबा नाही आहेत, ते पंढरपूरचे हे बाबा पाध्ये आहेत की ज्यांनी तो धर्माब्धिसार नावाचा ग्रंथ जो पुढे धर्मसिंधू म्हणून ओळखला गेला तो दिला. आणि त्या धर्मसिंधूने निर्णय सिंधू आणि नंतर आलेला धर्मसिंधू यांनी धर्मक्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या अनेक अडचणी तात्पुरत्या स्वरूपात सोडवल्या. म्हणजे काय, धर्मनिर्णय मंडळ जे नंतर इकडे आलं ते प्रत्येक गावात छोट्या छोट्या प्रमाणामध्ये तिथे तिथे असतंच. प्रत्येक ठिकाणी कोणी विद्वान असावाच लागतो असं नाही, त्या त्या प्रादेशिक प्रांतिक पातळीवर काम करणारा एखादा पुरोहितही ते त्या मंडळाचं काम बजावत असतो. आणि मग त्यांच्यासाठी सगळ्या स्मृती श्रुती एकत्र अशा स्वरूपात या निर्णय सिंधू आणि धर्मसिंधूंनी सहज उपलब्ध करून दिल्या. पण
तेही काम कुठेतरी त्रुटीत राहिलं. कारण त्याचा सगळा जो आवाका होता त्याच्यामध्ये काल, तिथी किंवा व्रत, दान, शौच, अशौच हेच मुख्य काही विषय अधोरेखित झालेले होते. त्यामुळे त्या वर्णनाच्या म्हणजे जे सूत्र सुरुवातीला स्वीकारलेलं होतं त्याच्या ओघामध्ये जेवढे आलं तेवढ्याच विषयांचा, वचनांचा संग्रह या सगळ्या ग्रंथांमध्ये होता. पण या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन, म्हणजे जिथे चतुर्वर्ग चिंतामणीची मर्यादा आहे, जिथे निर्णय सिंधू धर्मसिंधूची मर्यादा आहे, या सगळ्या मर्यादा त्यांच्या सीमा लक्षात घेऊन पुढच्या काळात अजून एक द्रष्टा महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला आणि वाई ही जी ज्यांची कर्मभूमी झाली ते ब्रह्मीभूत केवलानंद सरस्वती. म्हणजे खरं तर जेव्हा यती परंपरेचं स्मरण असतं तेव्हा ते त्रयीचं केलं जातं. म्हणजे प्रज्ञानंद सरस्वती असतील, केवलानंद आणि त्यांचे शिष्य म्हणजे शास्त्रीजी, ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण इथे एकत्र झालेलो आहोत. तर या त्रयींच्या म्हणजे मूळ प्रेरणा ही कुठेतरी प्रज्ञानंद सरस्वती यांच्याकडून प्राप्त झाली. केवलानंदांनी त्या बीजाचा वटवृक्ष केला आणि त्या वृक्षाची जी फळं लागली ती शास्त्रीजींच्या रूपात, त्यांच्या कार्याच्या रूपात आपल्याला आजही चाखायला मिळते. तर ही धर्मशास्त्रातल्या अशा सगळ्या उपलब्ध, अनुपलब्ध, चर्वित किंवा अचर्वित, चर्वित हा शब्द मी अशासाठी वापरतो की अनेक असे विषय आहेत की ज्याच्यावर भरपूर खल वेगवेगळ्या प्रांतात झालेला आहे. तर असा सगळा हा आवाका, ज्याला खऱ्या अर्थाने सिंधू म्हणता येईल, तो एकत्र करून आणि त्या मूळ ग्रंथांच्या उद्धरणांसहित, वचनांसहित देण्याचा जो साक्षेप केवलानंदांनी आणि शास्त्रीजींनी मांडला तो म्हणजे आपला धर्मकोश. मग बरेच वेळा असं होतं, आम्ही प्राज्ञपाठशाळा मंडळाशी संलग्न आहोत, आम्ही काम करतो, पण नेमकं हे धर्मकोश काय करतात, याच्यात काय आहे, आमच्यासाठी काय, आम्हाला याचा उपयोग कसा, आम्ही कसा हा वापरावा, असे प्रश्न वारंवार उपस्थित होतात. तर मुळात या धर्मकोशाचं स्वरूप हे 11 कांडांमध्ये विभागलेलं आहे. म्हणजे आधीची जी ग्रंथावली आपण पाहतो, मग चतुर्वर्ग चिंतामणी असेल, निर्णय सिंधू असेल, धर्मसिंधू असेल, त्या प्रत्येकाने आपापले विषय आवाका हे ठरवून घेतलेले आहेत आणि त्या सगळ्यांमधून ते आहेतच. पुन्हा जे अस्पृष्ट राहिलेले विषय आहेत, म्हणजे मग विशेषतः शुद्धी हा जो प्रकार आहे, म्हणजे शुद्धी श्राद्ध नावाचं एक स्वतंत्र कांड आपल्या या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे. त्याचा काही वचन संग्रह इथे झालेलाही आहे. तर असे विषय याच्यामध्ये योजले गेले. काय त्याच्या मागची दृष्टी, म्हणजे हा प्रश्न, हा सामाजिक प्रश्न शुद्धीचा, ही शुद्धी केवळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात गेलेल्याबद्दलच असते असं नाही. अगदी नित्य शुद्धीपासून, म्हणजे स्नान झालं असं केव्हा म्हणावं, नुसतं बादलीभर पाणी अंगावर ओतलं, शॉवर खाली जाऊन उभा राहिलो म्हणजे स्नान झालं का, या शुद्धी विचारापासून ते खरंच पतित म्हणजे काय, पंक्ती पावन म्हणजे काय, इथपर्यंत हा सगळा विचार हा शुद्धी ह्या कांडामध्ये येतो. तर असा सगळा समय कालोचित असा भाग वचन संग्रहासहित ह्याच्यामध्ये आणण्याचा खटाटोप किंवा सांक्षेप हा शास्त्रीजींनी केला, केवलानंदांनी केला. आता याचं औचित्य नेमकं काय असा पुढचा प्रश्न येतो की हे सगळं एकत्र आम्हाला मिळालं, संस्कृतमध्ये आहे, त्याची टीका किंवा त्याचा शास्त्रार्थ खाली आहे, पण त्याचं काय पुढे उपयोग काय. म्हणजे मग असा एक त्यातनं सूर येतो की धर्माविषयी आज जे 2 मोठे वर्ग तयार झालेले आहेत. एक असा वर्ग आहे की तो म्हणतोय की आहे ते सगळं इथेच आहे, यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित, म्हणजे दिसो नस असो, अगदी काही कळो न कळो, सिद्ध करता येवो न येवो, सगळं काही इथे आहे असं सिद्ध करण्याचा, असं दाखवण्याचा अट्टहास करणारा एक मोठा वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग असा आहे की याच्यात काहीही नाही, फालतू त्यांनाचा वेळ जात नव्हता, टाइमपास काहीतरी करायला हवा होता म्हणून, म्हणजे मग अगदी आचमनापासून मग कशाला एवढे वेळ आचमन करायचं असं म्हणणारा दुसरा वर्ग आहे. पण या दोघांच्या सीमारेषेवर हा धर्मकोश उभा आहे. धर्मकोशाची जी वाटचाल आहे ती बरोबर मध्यातून, सुवर्ण मध्य आहे का, तो खरं म्हटलं तर दोन्ही पक्षांना
आपलासा वाटू शकतो. कारण जे असं म्हणतायत की ह्यात काही नाही, शास्त्रीय वैज्ञानिक निकषांवर सिद्ध होऊ शकेल असं काही नाही, असं म्हणणारा जो वर्ग आहे आणि जो अपरीक्ष म्हणजे काही न पाहताच त्याच्यात काही नाही असं घोषित करू इच्छितोय, त्यांना जर खऱ्या अर्थाने प्रामाणिक संशोधन करायचं असेल, जर खरंच याच्यात काही संशोधन मूल्य आहे का, यात काही वास्तव तथ्य आहे का हे शोधून पाहायचं असेल, तर त्याचे जे पूर्वपक्ष म्हणूया, अभ्युपगम म्हणूया, ते आज दुर्दैवाने नामशेष होत चाललेत. ग्रंथ सापडत नाहीत. ऋषी कोण, काय, कुठला, वचन कुठलं, म्हणजे हल्ली काय आहे, गुगल ऋषी हा सगळ्यात मोठा द्रष्टा मानलेला आहे. गुगलला एकदा ते टाकलं की कुठल्या ग्रंथातल्या यापेक्षा गुगलवर आम्हाला मिळालं एवढं लोकांना प्रमाण पुरेसं होतं. पण असं इथे या अंधश्रद्धेच्या आहारी न जाता, बळी न जाता, हा ऋषी असं का म्हणतोय, कुठे म्हणतोय, महाभारतात म्हणतायत व्यास का व्यासस्मृती मधले व्यास म्हणतायत, मग हे व्यास एक आहेत का दोन आहेत, या सगळ्या चिकित्सेला, मीमांसेला जर अधिष्ठान प्राप्त व्हायला हवं असेल तर तो धर्मकोश एक महत्वाची भूमिका बजावतोय. कारण काय आहे, धर्मकोशामध्ये हे सगळं एकत्रित एका स्वरूपात आणि सगळ्यात महत्वाचं तुलना करण्यासाठी सगळं एकत्रित, म्हणजे एक तो ग्रंथ शोधेपर्यंत हा हरवला आणि हा शोधेपर्यंत तो गेला अशी कोणतीही स्थिती न येता सगळं एका छताखाली अशी उपलब्ध करून देण्याची जी मोठी सोय केवलानंदांनी म्हणा, शास्त्रीजींनी म्हणा, धर्मकोशाच्या रूपामध्ये करून ठेवलेली आहे, ती त्या पक्षासाठी फार महत्वाची आहे, जे आज वैज्ञानिक शास्त्रीय निकषांवर यात काही नाही असं म्हणून मोकळे होत आहेत. त्यांना खरंच काही नाही का आहे हे तपासण्यासाठी पूर्वपक्ष म्हणून ती सगळी वचनं, उद्धरणं काल सापेक्ष पद्धतीने, म्हणजे कोणत्या काळात काय होतं, म्हणजे कालानुक्रम पद्धतीने उपलब्ध करून देणं हे धर्मकोशाचं त्यांच्यासाठीचं योगदान आहे. आणि दुसरा पक्ष जो आहे की सगळं काही आहे, खरंच सगळं काही आहे का, आमच्याकडे आचमन सांगितलं पण ते खरंच तितक्या वेळा करावं, शेंडीला गाठ कशी असावी, किती असावी, शेंडी पुढे असावी का मागे असावी, खरंच याच्या मागे शास्त्रीय वैज्ञानिक अशा पद्धतीचा आधार आहे का, शास्त्रात रूढीर्गरीयसी रूढी प्रमाण आहे का, ती एक सांस्कृतिक ओळख, अभिज्ञान म्हणून त्याचा प्रयोग तिथे सांगितलेला आहे. हे त्याचा विवेक इकडच्या जे मंडळी म्हणतात सगळं काही आहे, शास्त्रीय आहे, वैज्ञानिक आहे, त्यांच्यासाठी देखील कुठेतरी ते परीक्षण करण्याची संधी या धर्मकोशाच्या रूपात उपलब्ध झालेली आहे. म्हणजे जेव्हा अनेक ग्रंथ एकत्र येऊन एखादं धर्मनिर्णय केला जातोय, तेव्हा त्या धर्माचं परिवर्तनशील असणार एक उपरितन रूप काय आहे, धर्माचं तत्व गुहायाम निहितम आहे खरं, पण त्याचे जे अनेक कोश, कोश हा मी पुन्हा तत्वज्ञानाच्या परिभाषेतून वापरतोय शब्द, की कसं आहे की तैत्तिरीय उपनिषदामध्ये 5 कोश सांगितलेले आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तसं या धर्माचं हे कोशगत रूप आहे. इथे तो कोश शब्द हा केवळ संग्रह ह्या स्वरूपात मर्यादित न राहता ते एक एक आवरण, पापुद्रे ह्या स्वरूपातही तो धर्म कसा बदलत गेलाय, याच्यात धर्माच्या तत्वाला, धर्माच्या आत्म्याला कुठेही धक्का नाहीये. जे जात आहे म्हणजे जसं आतला साप तसाच असतो, फक्त तो टाकतो काय, कालानुरूप कात टाकतो. तसा धर्म कात कशी टाकतोय, त्याचा बाह्यकोश कसा उत्सर्जित करतोय आणि पुन्हा नव्याने आपल्या मूळ तत्वाशी प्रतारणा न करता कसा जोमाने उभा राहतोय, या सगळ्याचा आदर्श ज्याला एक म्हणजे एका छत्राखाली सगळं आणणं, असं हे विश्वरूप बूंद में सागर किंवा गागर में सागर उतरवण्याची जी किमया आहे ती या धर्मकोशाच्या संकल्पनेतून साकारलेली आहे. त्यामुळे नेमकं धर्मकोशाचं काम काय आहे, संकल्पना काय आहे, तर ती उभयविध आहे. जे म्हणतायत इथे काही नाही, तर काही नाही हे म्हणण्यासाठी कशाच्या आधारावर काही नाही म्हणताय हे दाखवा. म्हणजे त्यांच्याही दृष्टीने बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर,
आणि जे सगळं म्हणतात आहे ते सगळं काही साच आहे, मित आहे, त्यांच्यासाठी नेमकं कुठे काय आहे? खरंच ज्याला तू अधर्माचा आत्मा समजतोयस तो आत्मा आहे का ती केवळ बाह्य त्याची आचार मूलक अशी रूढी आहे? या सगळ्याचा एक साक्षेप आपल्याला या धर्मकोशाच्या रूपात मांडलेला दिसेल. मग प्रश्न असा पडतो की सुरुवातीला ते जे समर्थांचं वचन मी उद्धृत केलं ते कशासाठी? हिताकारणे बोलणे सत्य आहे. तर सगळ्याचा उद्देश हा जसा मी म्हटलं संवाद आहे, त्या संवादाबरोबरीनेच व्यष्टी आणि समष्टीचं, समाज आणि व्यक्ती या उभयतांचं हित साधन हा आहे या कोशाचं. म्हणजे गमत काय आहे, पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या इतिहासावर जायला मला आवडतं, कारण तो माझ्या अभ्यासाचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातले 2 जोशी फार मोठे आहेत. म्हणजे जोशी या आडनावाचं प्राबल्य आणि प्रभाव पाहता म्हणजे मुळात जे आडनाव ज्योतिष या शब्दापासून अपभ्रष्ट झालेला आहे तो जोशी. म्हणजे महादेव शास्त्री जोशी असतील नाही तर लक्ष्मण शास्त्री जोशी असतील, 2 महत्वाचे कोश ह्या जोशांनी दिले. त्यातला एक आहे महादेव शास्त्री जोशींनी दिलेला, तो संस्कृती कोश आहे, ज्याच्यामध्ये धर्माची पुढची अवस्था, संस्कृती ही धर्माची पुढची अवस्था आहे, ती गंगा आहे. पण त्याची जी मूळ गंगोत्री आहे तो धर्म, त्याचा मूलाधार हा आपल्याला लक्ष्मण शास्त्री जोशांनी आणि त्यांचे गुरु केवलानंदांनी या धर्मकोशाच्या रूपात घालून दिलेला आहे. सुदैवाने संस्कृती कोश झाला, गंगा आटोक्यात आली, पण अजून गंगोत्रीचा थांग काही केल्या लागत नाहीये. जे काढण्याचं काम आपण यथाशक्ती यथामती या धर्मकोश प्रकल्पाच्या रूपाने अनेक पातळ्यांवर करत आहोत. अर्थात आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, मार्गदर्शन याच्यामुळे ते काम चाललेलं आहे. पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र हिताकारणे हे आहे. म्हणजे तो संस्कृतच्या लोकांची मक्तेदारी कशी आहे, कसं सगळं त्यांना कळतं, किती भारी आहेत हे दाखवण्यासाठी तर तो नाही, तर या धर्माचं जे व्यष्टी समष्टी हितकर असं रूप आहे. हिताकारणे बोलणे सत्य आहे. त्यातली वचन प्रत्येक वचन हे त्या करुणेतून, त्या समाज आणि व्यक्तीविषयीच्या कारुण्यातून, त्या ऋषीच्या मुखातून उद्भवलेला आहे. आणि अर्थात त्याचा संग्रह ही हिताकारणेच आहे. दुसरं सर्व शोधून आहे, सगळे शास्त्र संभार जे आपण शोधतो, जे एवढा वचन संग्रह करतो, म्हणजे असं वाटेल की हे एवढंसं पुस्तक करायला एवढ्याचे आपण पाहिलं. म्हणजे या निमित्ताने आज त्याचं पुनर्लोकार्पण झालं आणि आजचा मुहूर्तही फार महत्वाचा आहे. गंगा दशहरा आज सुरू होतो. म्हणजे गंगाजळे गंगा पूजा, त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पय. तसं गंगेचं पाणी घेऊन गंगेला अर्घ्य द्यावं, तसा हा योग आहे की सगळ्यांच्या शुभेच्छातून जो पुन्हा प्रकाशित झालेला हा धर्मकोशाचा एक खंड, मंत्र ब्राह्मण उपनिषद कांड किंवा उपनिषद कांड असेल किंवा मीमांसा कोश असेल, त्याचं लोकार्पणही आजच्या पुनर्लोकार्पण असं होत आहे. त्यामुळे त्यामध्ये जे काही सगळं शोधन आहे, म्हणजे शोधन हे दोन्ही प्रकारचं, शोधाशोध अशा अर्थी, आणि जे फल्गू आहे त्यातलं जे सारवत आहे त्याचं ग्रहण, हे सगळं ते पण हिताकारणे आहे. एवढा सगळा वचन संग्रह पाहिलात म्हणजे खरंच आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी पुणे उपकेंद्रात त्या कार्यालयामध्ये येऊन बघा. कार्यकर्त्यांना बसायला जागा कमी आहे. बहुतांश सगळा त्या पुस्तकं आणि तो वचन संग्रहाची कार्ड यांनी भरलेला तो परिसर पाहिल्यावर हे एवढं, आणि ते प्रकाशित होताना एवढंसं का होतंय ते सर्व शोधून पाहे. आणि त्यातलं जे हितकर आहे ते मित असं करून मांडण्याचं कौशल्य सगळेच पणाला लावत असतात. हिताकारणे बंड पाखांड वारी, हेही फार महत्वाचं आहे. कारण जे काही अपभ्रंश भाषेतले नव्हे, या धर्मशास्त्राच्या प्रांतातले होऊ पाहतात, होत असतात. प्रत्येक काळाच्या टप्प्यामध्ये हे होतच असतात. म्हणजे अगदी समर्थांसारख्या द्रष्ट्यालाही अपराधी जन चुकतची गेले तुझा तुची सावरी कल्याण करी असं त्याला कळवळून सांगावंसं वाटलं. त्यामुळे ते जे स्खलन आहे हे गृहीत धरून जिथे स्खलनशीलता आहे त्याचं शोधन, त्याचा त्याग करून पुन्हा ते बंड पाखांड वारून हिताकारणे पुन्हा आपल्या मूळ पदावर आणणं. आणि सगळ्यात महत्वाचं तुटे वाद संवाद
हा हितकारी. तो हितकारी संवाद भले वादाच्या रूपात असेल पण त्यातलं सम हे सूत्र कायम ठेवून हा धर्मकोश करतो आहे. त्यामुळे या धर्मकोशाची ही मूळ कल्पना संवाद आणि हित ही पुन्हा इथे मांडतो आणि कदाचित वेळ उलटून गेलेली आहे त्याबद्दल क्षमा याचना करून थांबतो. नमस्कार. दादा विमानचा कोश काय आहे सांगतो? थोडक्यात सांगतो प्रयत्न, म्हणजे गुरुजन समोर असताना मी बोलणं धार्ष्ट आहे. आपल्याकडे षड्दर्शनांची परंपरा आहे. 6 दर्शनं आस्तिक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि 3 नास्तिक दर्शन आहेत. तर त्यामध्ये पूर्व मीमांसा हे एक दर्शन आहे. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, त्यात पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसा म्हणजे ज्याला वेदांत म्हणून आपण ओळखतो. आणि त्यातली जी पूर्व मीमांसा किंवा केवळ मीमांसा नावाने जी प्रसिद्ध आहे, 12 लक्षणी किंवा 16 लक्षणी, त्याचे मूळ प्रवर्तक जैमिनी मुनी मानले जातात. त्या जैमिनींचा जो सगळा तो दर्शन भाग आहे, अर्थात मीमांसा याच्यामध्ये मा धातू आहे, मोजमाप करणं, ज्याच्यामध्ये चिकित्सा आहे. म्हणजे आपल्याकडची सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, अगदी वेद जरी झाले, श्रुती जरी झाले, तरी त्या मीमांसेला, चिकित्सेला ओपन आहेत. कुठेही याच्यावर असं का असं विचारायची बंदी आपल्या कुठल्याही पूर्वसुरींनी घातलेली नाही. आणि ते असं का, इतकंच का, असं कसं, या सगळ्याची मीमांसा ज्या दर्शनाने केली, विशेषतः वेदाचा पूर्व भाग म्हणजे ज्याला आपण कर्मकांड म्हणून ओळखतो, त्या कर्मकांडाविषयी, यज्ञयागांविषयी श्रौत सूत्र, त्यातले काही विशेष आचार, या संबंधी चिकित्सा ज्या दर्शनाने केली ते दर्शन म्हणजे पूर्व मीमांसा दर्शन. त्याची सूत्र म्हणजे त्याचा आकर ग्रंथ जर आपण म्हटलं तर तो आकर ग्रंथ आहे जैमिनींची सूत्र, मीमांसा सूत्र. त्याचं मूळ म्हणजे ते ज्या श्रुतिवाक्यांची चिकित्सा करतं, ती श्रुतिवाक्य मूळ वेदातल्या ब्राह्मण भागात आणि श्रौत सूत्रामध्ये आलेली आहेत. म्हणजे त्याचं मूळ आपल्याला संहिता, ब्राह्मण आणि श्रौतसूत्र ह्या भागात मिळतं. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो भाष्य, शाबर नावाचे मोठे आचार्य होऊन गेले, त्यांचं भाष्य त्याच्यावर आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे लवाक्षी भास्कर असतील, कुमारी लभट्ट असतील, प्रभाकर मिश्र असतील, मुरारी मिश्र असतील, अशा अनेक उत्तरवर्ती आचार्यांनी त्याच्यावर प्रकरणात्मक, निबंधात्मक अशा रचना केलेल्या आहेत. काही वृत्ती, वार्तिक यांची रचना केलेली आहे. तर असा सगळा या मीमांसा दर्शनाचा जो विस्तार आहे, त्या सगळ्याचं एकत्रीकरण हे आपल्या मीमांसा कोशात झालेलं आहे. वैदिक कर्मकांडाबद्दल श्रुतिवाक्यांचा निर्णय करणं, त्यातनं नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो, त्या अर्थनिर्णायक पद्धतीचा सगळा उहापोह किंवा ती पद्धती आपल्याला मीमांसा कोशात एकत्रित झालेली आढळेल. मग त्यातली जी वेगवेगळी मग संकल्पना आहे, मग उदाहरणार्थ विधी, निषेध, नामधेय, हे सगळे ऐकलेले असतात शब्द. मग ते आपल्याला एका खाली एक कुठे कुठे याचा उल्लेख आहे ते पाहायला मिळेल. अकारविले. नमो नमः. नमस्कार. तर्कतीर्थाच्या 31व्या स्मृतिदिनानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. त्यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करते आणि त्यांच्या गुरूंच्या आणि प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या मर्मबंधातली ठेव असलेला जो धर्मकोश प्रकल्प, त्याच्याविषयीचं अतिशय माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि त्याच वेळेला अतिशय रसाळ शैलीत असं जे विवेचन आपण केलं, त्याहून अधिक औचित्य आजच्या प्रसंगाचं काही दुसरं असेल असं मला वाटत नाही. आपल्या सर्वांच्या वतीनं मी पहिल्यांदा वक्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणखीन बराच वेळ असं हे व्याख्यान चाललं असतं तरी आम्हाला आवडलं असतं. जाऊ दे, आम्ही उशिरा घरी पोचलो असतो, कामं काही बिघडलं नसतं. मी केवळ समुदाचार म्हणून इथं उभे राहिले. मला माहिती आहे की आपल्याला त्यांचंच व्याख्यान जास्त आवडलं असतं.
पण अध्यक्षांना 4 शब्द बोलण्याची गरज असते आणि म्हणून मी फक्त बोलतेय. पण माझ्या नंतर लक्षात आलं हे सगळं ऐकल्यानंतर की मला ज्या 1-2 गोष्टी सांगायच्या होत्या त्या त्यांनी सांगून टाकलेल्या आहेत. त्याच्याकडे मी नंतर येते. पण मुख्य म्हणजे धर्मकोश हे नाव आपण नेहमी ऐकलेलं असतं, पण धर्मकोशाचे पूर्वसुरी आपल्याला काही माहिती नसतं. आणि त्यांनी आपल्याला मध्ययुगीन काळापासून जी इतिहासाची सफर घडवली त्यामध्ये त्यांनी आपल्याला हे सगळ्या मंडळींची भेट घडवली. हेमाद्री, कमलाकर भट्ट आणि सगळी अभिमानाची स्थळं, याचं कारण हे सर्व मंडळी आपल्या महाराष्ट्रातली. म्हणजे केवलानंदांनी जे काम केलं ते शिखरभूत असं काम का मानलं जातं किंवा जावं याचं उत्तम मीमांसा, पूर्व नव्हे मीमांसा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडली. आणि चतुर्वर्ग चिंतामणी, निर्णय सिंधू, धर्मसिंधू आणि पुढची पायरी धर्मकोश, यामध्ये कशी टप्प्याटप्प्यानं कसा विकास होत गेला हे त्यांनी सांगितलं. सुरुवातीला त्यांनी धर्म ही संकल्पना स्पष्ट केली, कोश ही संकल्पना स्पष्ट केली आणि त्यात त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट जी सांगितली. आता त्यांच्या भाषणाचं काही इथे मला परामर्श घ्यायचं कारण नाही, पण माझ्या विचारांच्या जवळ येतं तेवढे मी सांगते. की त्यांनी असं म्हटलं की शेवटी युधिष्ठिराने जे उत्तर दिलेलं होतं यमधर्माला की महाजनो येन गतस्स पंथा, आणि त्यातल्या महाजन या शब्दाचा त्यांनी 2 अर्थ केले. बहुजन मला पटलेला नाही येतो पण असू दे, पण महाजन हा आता म्हणजे धर्माचे जे काही 4 आधार मानलेले आहेत त्यापैकी हा महाजनांचा आचार, श्रुती स्मृती सदाचार हा, आणि त्याच्यामध्ये शेवटी पुढे म्हटलेलंच आहे, त्यामुळे तो मानलेलाच आहे. आणि त्यामुळे हे जे धर्मकोशातलं अंतरित सूत्र असं त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला बरोबर ह्या धर्मकोशाच्या सगळ्या संकल्पनेच्या मागे आहे असं दिसतं. आता त्यांनी मध्ययुगीन काळापासून अलीकडचे ह्याच्यापर्यंत जो इतिहास सांगितला त्याचा धागा पकडून मला असं सांगावं असं वाटतं की धर्मकोशाच्या निर्मितीची संकल्पना जशी आपण पाहतो तशी त्याच्या निर्मिती मागची प्रेरणा ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तिथे तुमचं हित येतं. ते कसं ते मी सांगते. धर्मकोशाच्या निर्मितीची प्रेरणा इथे केवलानंद सरस्वती शिकवायला बसलेत. त्यांना सर्व काही वेदवाङ्मय, धार्मिक वाङ्मय याचा त्यांचा अभ्यास झाला आहे आणि एखाद्या संशोधन संस्थेमधल्या संशोधकाला असं वाटतं की चला आता आपण काहीतरी एखादा प्रकल्प घेऊ. अशा पद्धतीने बौद्धिक कसरत या उद्देशाने ती केली नाहीये. धर्मकोशाची निर्मिती जी झाली त्याच्या मागे आत्ता प्रणव गोखले जे म्हणाले की हित हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे मला कुठे आढळलं तर तर्कतीर्थांची मुलाखत रेगे सरांनी घेतली आणि ती एका त्यांच्या अभिनंदन ग्रंथामध्ये जी छापून आली आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा त्यांनी स्पष्ट केला आहे की धर्मकोशाच्या निर्मितीची प्रेरणा काय किंवा का करावं असं वाटलं. त्यांनी धार्मिक वाङ्मयाचा खूप अभ्यास केला. त्याच्याबरोबर त्यांनी गिबन वाचला, मिल वाचला, स्पेन्सर वाचला केवलानंदांनी. आणि मग त्यातून त्यांना असं वाटलं की आपला धर्म हा काही असा स्टॅग्नंट एका जागी डबक्यासारखा साचलेला नाही आहे, तर तो परिवर्तनशील आहे. त्याचं सगळं स्पष्टीकरण आता गोखलेने आपल्या व्याख्यानात केलं, त्याबद्दल मी बोलत नाही. हे तर त्यांना कळलंच, पण मुख्य कारण त्यांचं जे होतं ते त्यांच्या समोर जो इतिहास घडला ते होतं. आणि तो इतिहास होता गेला स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्यांच्याही आधीच्या शतकापासूनचा. त्याचाही उल्लेख तर्कतीर्थाने केलेला आहे की मेकॉलेने एक मनस्थिती जी निर्माण करून ठेवली होती ती समाजात स्थिरावली होती. मेकॉलेने पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या निंदांची वाक्य आपल्या धर्माबद्दल जी काही काढलेली होती ती लोकांनी उचलून धरली होती. अशी स्थिती निर्माण झालेली होती. म्हणजे त्यांनी आपल्या धर्माबद्दल असं म्हणलं होतं की इट्स अ फॉल्स रिलिजन, फॉल्स कस्टम्स, नंतर मॉन्स्ट्रस सुपरस्टिशन अशी त्याची वाक्य आहेत. आणि हे सगळं धरून चालणारा एक विशिष्ट वर्ग समाजात होता. हे सगळं केवलानंदांनी जे अनुभवलं. आणि दुसरा वर्ग ज्याचा उल्लेख प्रणव गोखलेने आपल्या ह्याच्यामध्ये केला तो असा की
आमच्या धर्मामध्ये सगळं काही आहे आणि आमच्या धर्माप्रमाणेच सगळं व्हायला पाहिजे, हा सनातन पक्ष. आणि मग अशी आपण विचारलं पूर्वमीमांसा, तर पूर्वमीमांसेचं समन्वय हे प्रमुख ध्येय. आणि हा जो समन्वय आहे, जी वेदवाङ्मयामध्ये जी काही धर्मविषयक विधानं आहेत, कर्मकांड विषयक विधान आहे, त्याच्यामधला परस्पर विरोध दूर करणं आणि त्यांचा समन्वय करून दाखवणं आणि दाखवणं की हे सत्यच आहे सगळं, हे याच्यात काही विरोध नाही, हे चुकीचं नाही. तर हे पूर्वमीमांसा पद्धती हीच मुळी धर्माचरणाच्या मुळाशी अशी होती. आणि रामशास्त्री प्रभूंच्या पर्यंत पूर्वमीमांसा पद्धत आणि नंतरही जोपर्यंत आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीनं न्यायदानाची प्रक्रिया चालू होती ब्रिटिशांच्या काळामध्ये, तोपर्यंत पूर्वमीमांसा पद्धतीचाच अवलंब केला जात होता. तर तो एक पक्ष होता आणि परिणामी समाज गोंधळलेला होता. समाजातल्या अनिष्ट चालीरीती चालूच होत्या. राजा राममोहन राय वगैरे मंडळींनी सुरुवात केलेलीच होती. आणि मग केवलानंद मनानं अतिशय व्याकुळ झाले हे सगळं पाहिल्यानंतर. मग अशी प्रणवनी एक शब्द वापरला, तो मलाही वापरायचा होता, की अशी ही जी मंडळी असतात ती बुद्धाची करुणा घेऊनच जन्माला आलेली असतात. म्हणजे तर्कतीर्थ काय किंवा केवलानंद काय किंवा प्रज्ञानंद, या मंडळींना केवळ ग्रंथ वाचणं आणि त्यांचं पारायण करणं आणि ते ग्रंथ पुढच्या पिढीला शिष्यांना देणं एवढं त्यांचं हे नसतं. कुठेतरी आत अशी करुणा असते की ती त्यांना ह्या समाजाकडे ओढत असते. आणि मग समाजातल्या ज्या काही व्यथा आहेत, दुःख आहेत, पीडा आहेत, त्यामुळं ते व्यथित होतात आणि त्यासाठी आपल्याला काही करता येईल का असा विचार चालू होतो. हे युद्ध केवलानंदांच्या मनात सुरू झालं होतं. ही त्यांची धर्मकोशामागची खरी प्रेरणा आहे. राष्ट्रीय समानता कशी संपादन केली जाईल, त्यावेळेला जे समाजात दोन पक्ष होते, म्हणजे हा समन्वयवादी आणि सनातन, या खेरीज मी सांगते की एक पक्ष होता की आम्ही धर्म झुगारून देतो आणि सरळ विधवा विवाह करतो. आम्हाला माहिती नाही विधवा विवाह धर्माला मान्य आहे की नाही, आम्ही करणार. पुनर्विवाह आम्ही मान्यता देऊन टाकणार. घटस्फोट आम्ही करणार, आम्ही धर्माचा विचार करणार नाही, असा एक पक्ष. आणि धर्माला धरून ह्या गोष्टींचं आम्ही समर्थन करणार. म्हणजे शास्त्राधार हा जो कळीचा शब्द आहे तो पक्ष केवलानंदाने उचलून धरला. आणि त्यासाठी त्यांनी ही सगळी शास्त्रवचनं एकत्र करून त्यांचं म्हणणं असं की ही सगळी वचनं आपण लोकांच्या समोर ठेवू आणि त्यांना निर्णय घ्यायला लावू. आणि त्यातून आपण एक असं काही दाखवायचा प्रयत्न करू किंवा सिद्ध करायचा प्रयत्न करू की जे त्यांना स्वतःला आधीच पटलेलं होतं की हा धर्म सगळा काळानुरूप बदलतो आहे. म्हणजे शेवटी धर्माचं उद्दिष्ट काय आहे? हित आहे, हिताकारणे. आणि दुसरं वाद जाऊन संवाद स्थापन व्हायला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला धर्मकोशामध्ये परस्पर विरुद्ध असोत, समाजाला हितकारक असोत नसोत, तिष्ट असोत अनिष्ट असोत, सर्व प्रकारची वचनं आपण समाजापुढे मांडली पाहिजे. धर्मकोश हे खरं म्हटलं तर इतिहासाचं साधन आहे. म्हणजे हे साध्य नव्हे. धर्मकोशाची निर्मिती झाली म्हणजे झालं, संपलं सगळं. आणि मग ते ग्रंथालयामध्ये एक रेफरन्स बुकच्या ह्याच्यामध्ये लावलं की काम झालं असं नव्हे. केवलानंदांना अभिप्रेत काय होतं की धर्मकोशाच्या माध्यमातून किंवा धर्मकोशाच्या साधनाने भारताचा सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक इतिहास याची पुनर्मांडणी केली जाते. तेव्हा हे इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून धर्मकोशाची निर्मिती, त्याच्यामागची ही खरी प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा घेऊन आता आमच्या पुढच्या पिढीने, अथर्वासारख्या किंवा त्याच्या आणखीन सहकाऱ्यांनी पुढे इतिहास लिहायचा आहे भारताचा. आजवर आपल्या देशाचा इतिहास लिहायचे अनेक प्रयत्न झाले, त्याच्यावरती चिकार चिंतन झालं, मंथन झालं आणि खंडनही झालं, मंडनही झालं. परंतु खऱ्या इतिहासाचं खरं प्रामाणिक साधन जर काय असेल तर आपलं वाङ्मय आहे. आणि हे अक्षर वाङ्मय आपल्याला जर कालक्रमानं मांडता आलं आणि त्यातून आपल्याला समाज परिवर्तनाचा काही इतिहास मिळाला, सांस्कृतिक इतिहास आपल्या हाती लागला, तर तो आपण मांडला पाहिजे. ह्या प्रमुख भूमिकेमधून धर्मकोशाची निर्मिती झाली हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे आज धर्मकोशाचं काम निम्म्यावरच झालेलं आहे. ते अजून पुष्कळ पुढे होईल. आपण अशी आशा करू की आणखीन चांगली चांगली तरुण मुलं यामध्ये भाग घेऊ लागतील
धर्मकोशाच्या कार्याला आता थोडासा निधी मिळाला, आणखीन यापेक्षा अधिक निधी मिळेल आणि हे काम नजीकच्या भविष्यकाळात आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी समाप्त होईल अशी आपण सर्वजण आशा करूया. पुन्हा एकदा मी आजच्या वक्त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि थांबते. नमस्कार. नमस्कार. आभार मानण्यासाठी मी इथे उभा आहे. हे औपचारिक काम म्हणून मला करायला लागू शकलं असतं, परंतु मला कधीच औपचारिक ते वाटत नाही. जे मनातलं आहे ते बोलावं आणि खरोखरच आभार मानावेत म्हणून मी इथे उभा आहे. मी प्राज्ञपाठ शाळेमध्ये संचालक म्हणून किंवा संबंधित म्हणून गेले कित्येक वर्ष त्याच्याशी संबंधित आहे आणि अगदी जेव्हापासून मी या संस्थेशी संबंधित झालो तेव्हापासनं आजपर्यंत आणि पुढे सुद्धा कदाचित धर्मकोश हे जे प्रमुख कार्य आहे प्राज्ञपाठ शाळेचं त्याच्याशी आणि एकूणच प्राज्ञपाठ शाळेशी मी कसा आणि का जोडलेलो आहे हा प्रश्न मला कधी त्याचं उत्तर सापडलेलं नाही आहे आणि सापडत नाही आहे. ते बरंचसं आज आजच्या वक्त्यांच्या भाषणामुळे मला कळलं मी का जोडलेला आहे ह्या संस्थेशी, माझा संबंध काय आहे. आणि मला धर्मकोश ह्या मोठ्या प्रकल्पाचं काम आपण करतोय म्हणजे आपण काय करतो आहोत आणि आपण खरं म्हणजे काहीच करत नाही हे लोक करत आहेत, पण आपण निदान त्याच्याशी सहभागी आहोत काहीतरी कारणाने. तर ते का हे मला उत्तर मी इतके वर्ष शोधतोय, थोडं 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 प्रत्येक वेळेला सापडतंय चर्चातनं किंवा ह्याच्यातनं. आज मला ते मॅडमच्या बरोबरचा जो संवाद असतो किंवा इतर गोष्टी असतात त्याच्यातनं ते आम्हाला कळतच असतं. काम पुढे कसं चाललंय त्याच्यावरनं कळत असतं, पण ज्याचं ज्याला आकलन म्हणतो किंवा साक्षात्कार म्हणू आपण, तर इतक्या प्रकाराच्या इतक्या साक्षात्काराबाबतीत म्हणायचं का नाही माहीत नाही मला, पण खरोखर साक्षात्कार करून देणं की आपण हे धर्मकोश याची प्रस्तुतता काय आहे, धर्मकोश आपण कशाकरता निर्माण करतो हे समजण्याचं काम किंवा समजून घेण्याचं काम आज आजच्या वक्त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. मी ऐकलेल्या अनेक भाषणांपैकी सर्वसाधारणपणे 90% भाषणं ट्रॅश असतात, 10% 8% भाषणं ही मध्यम असतात आणि 2% भाषणं उत्कृष्ट असतात. अशा आत्तापर्यंत मी ऐकलेल्या उत्कृष्ट भाषणांपैकी एक हे असावं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण इतक्या सुसंगतपणे इतक्या समर्थपणे आणि इतक्या आकलन सुलभ पद्धतीनं ते मांडलं हे फार मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं की इतका मोठा आणि इतका गहन विषय इतक्या सहज सोप्या पद्धतीने आपल्याला त्यांनी समजून सांगितला. संस्कृतमधले विद्वान म्हणल्यानंतर आपल्यापुढे एक वेगळी प्रतिमा असते, त्याच्यापेक्षा फार वेगळ्या प्रकारचं भाषण त्यांनी आज केलं आणि त्याच्यामुळे आम्ही उपकृत झालेलो आहोत. आभारच नुसते मानतो असं नाही, तर असं मी त्यांना म्हणेन. धर्माच्या व्याख्येपासून त्यांनी सुरुवात केली आणि कशाकरता धर्मकोश किंवा कशाकरता हा सगळा उद्योग खटाटोप कशाकरता, तर समाजहित हे रामदासांचं जे तत्व आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. मला फक्त आता एवढंच वाटतं ह्याच्या पुढे जाऊन की हे जे सगळं जे संस्कृतमध्ये चाललेलं आहे ते तरीसुद्धा आपल्याला अनाकलनीय आहे. ते आपल्याला समजायचं असेल तर मराठी भाषेमध्ये आणि जगाला समजायचं असेल तर निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतर होणं आवश्यक आहे. आता मुळात धर्मकोशाचं मूळ संस्कृत कोशाचंच काम इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत आणि रेंगाळत चाललेलं आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. तर त्याच्या पुढे जाऊन ते सगळं झाल्यानंतर त्याचं भाषांतर करणं, ते आपल्यापर्यंत पोहोचणं, तोपर्यंत आपण तर नसणार आहोत हे तर अगदी उघडच आहे. पण मग आपल्याला हे कळणार कसं, ही वचनं कळणार कशी, ह्याचा असा आपल्या जीवनाशी संबंध काय होता आणि काय आहे हे कळणार कसं, आपण धार्मिक पद्धतीने वागलो का नाही, का आपण कसे वागलो हे आपल्याला कधी कळणार आणि कसं कळणार. तर त्याच्यासाठी भाषांतर होणं आवश्यक आहे आणि अनेक भाषांमध्ये भाषांतर होणं आवश्यक आहे आणि ते सायमल्टेनियसली व्हावं अशी एक माझी इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो. कारण ते हे झाल्यानंतर ते असं करण्यासारखं नाही आहे, कारण हे कधी होईल अजून त्यालाही फार दिवस लागणार आहे. आताच्या काळामध्ये ही भाषांतर करण्यासाठी भाषांतरासारखी काही तांत्रिक गोष्टी किंवा आणखीन पुढे जाऊन म्हणलं तर AI सारखी काही साधनं उपलब्ध आहेत. परंतु मला असं वाटतं की AI मधनं किंवा ह्या प्रकारातनं होणारी जी भाषांतर आहेत त्या भाषांतराला
भाषा बदलून शब्दाच्या ठिकाणी शब्द टाकून त्याला हे करणं, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर ह्या दोन गोष्टी त्याच्यातल्या मला फार महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे मुळात संस्कृतमधलं जे आहे धर्मकोश, तो कोश आहे, ते संग्रह आहे, तो वचनांचा संग्रह आहे, म्हणजे ते एक डॉक्युमेंट आहे. पण त्या डॉक्युमेंटचा अर्थ लावणं हा फार मोठा महत्त्वाचा भाग आहे. तो पुढे त्याच्या पुढे व्हायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या धर्मकोशाची परत मीमांसा व्हायला पाहिजे का काय, हा एक भाग मला एक वाटतो की त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. नुसती वचनं कळून उपयोग नाही, ती वचनं क्रोनॉलॉजिकली किंवा कशी कळून उपयोग नाही, त्याचा अर्थ पण आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तो अर्थ संस्कृतमधनं ज्याला कळायचं त्याला पण कळायला पाहिजे. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन झाल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य लोकांना पर्यंत पण तो पाझरायला पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर तो जो अर्थ आहे तो अर्थ कळण्यासाठी ह्या प्रकारचं भाषांतर उपयोगी नाही आहे की जे AI सारख्या गोष्टीत नव्हतं. त्याच्यासाठी परत ह्युमन ब्रेन लावून काय एकेका शब्दाचा संस्कृत सारख्या किंवा मराठीत सुद्धा असं आपल्याला लक्षात येतं की ह्या शब्दाचा अर्थ आपण काय लावायचा. आत्ता त्यांनी सांगता पथ असा धर्मराजाने जे सांगितलं, महागतो येन गतच पंथा. तर आता पंथ हा शब्द आपण कशा पद्धतीने वापरतो की हा एक धार्मिक पंथ आहे किंवा अमुक आहे तमुक आहे. पण पंथ म्हणजे एक मार्गक्रमण आहे किंवा हे आहे, ह्या पद्धतीने त्याचा जो येन गता म्हणजे ज्या मार्गाने जातात तोच मार्ग किंवा तोच पंथ, अशा अर्थाने त्याचा जो म्हणजे अर्थाच्या सूक्ष्म छटा ज्या आहेत त्याच्यापर्यंत जाऊन त्याचा अर्थ कधी आपल्याला कळणार. तर इतकी सगळी कामं ह्याच्या पुढे, हे अगदी बेसिक काम आहे, ह्याच्या पुढे एवढी सगळी कामं आहेत असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी आत्तापासूनच काहीतरी करावं असं वाटतं. म्हणजे नुसते हे काय म्हणू आपण भाषिक मनातली तळमळ आहे, याच्या पलीकडे काही नाही आहे. आणि ते सुद्धा का तळमळ आहे, कारण आता मी ह्या संस्थेशी बरीच वर्ष जोडले गेलेलो आहे आणि आता मला कळायला लागलं की आपण काय करतो. तर तेव्हा हे करणं पुरेसं नाही आहे, हे म्हणजे ते एक हजारांसुद्धा नाही आहे, ह्याच्या पलीकडे खूप कार्य शिल्लक आहे. आणि मग ते जर समाजापर्यंत आणि जगापर्यंत पोहोचायचं जर असेल तर त्याच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळं करण्याची भावना निर्माण मनामध्ये होण्यासाठी त्याचा अर्थ जो ह्यांनी जास्त अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगितला, त्याच्यासाठी मी त्यांचा शतशः ऋणी आहे. आमच्या संस्थेच्या अध्यक्षा विदुषी भाटे मॅडम यांच्या अध्यक्षीय भाषणांच्या बद्दल काही सांगण्याची जरूर नाही आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी एका व्यक्तीचीच अध्यक्षीय भाषणं अशी ऐकली की जी वक्त्याच्यापेक्षा जास्त चांगली होतात नेहमी, असे म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यांची भाषणं जशी मी काही ऐकली ती फार कमी ऐकली, परंतु त्यांची अध्यक्षीय भाषणं मी जास्त ऐकली. कारण इथे आल्यानंतर ते स्वतः वक्ते म्हणून मी त्यांना फारसं कधी ऐकलं नाही, पण त्यांनी जे सगळ्या लोकांची अध्यक्षीय भाषणं जी केली ती त्यांनी अतिशय, ती भाषणं कशी असावी त्याचा ते आदर्श होते. आणि तसाच आदर्शवत भाटे मॅडमची पण भाषणं मी नेहमी अध्यक्षीय भाषणं म्हणून मी नेहमी ऐकत आलो. आणि आज ती तुल्यबळ झालं असं आपण म्हणू, पण नेहमी वक्त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊनच किंवा वक्त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी अशी त्यांची भाषा अध्यक्षीय भाषणच होतात. म्हणजे वक्त्याचं भाषण नसतं ऐकलं तरी चाललं असतं अशी काही वेळेला परिस्थिती असते. काही वेळेला तर त्यांची अशी पंचायत झालेली पण मी बघितलेली आहे की आता याच्यापुढे मी काय बोलू असं पण झालेलं आहे. पण आजचं त्यांचं भाषण अर्थातच वक्ते आणि त्यांचा सगळ्याचा परामर्श घेऊन आणि त्याच्यापुढे भर घालणार असं होतं. आणि ते तर्कतीर्थांच्या, माझ्या मते तर्कतीर्थांच्या तोडीचं किंवा थोडं जास्तच प्रभावी म्हणलं तरी सुद्धा आहे. त्याच्या पुढे जाऊन मला असं एक आणखीन म्हणावंसं इथे नमूद करावं असं वाटतं की हे सगळं केल्यावर माझ्या मनात उमटलेली भावना अशी की मी ब्रह्मीभूत केवलानंद सरस्वतींची तर्कतीर्थांचे आभार कसे आणि कधी मानू. कारण हे सगळं त्यांनी पुढे मांडून ठेवले, आपल्याला त्याचं महत्त्व काय आहे हे आता आपल्याला कळतंय म्हणल्यावर आता त्यांचे आभार मला मानण्याशिवाय काही गत्यंतरच नाही. गत्यंतर नाही म्हणण्यापेक्षा काही नाईलाज आहे म्हणून नव्हे, परंतु ते आभार मनात ठेवूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांचेही आभार. अर्थातच आज एका वाहिनीचं पण आपण यूट्यूब वाहिनीचं पण उद्घाटन केलं. त्याच्या मागे काम करत असलेले श्री अथर्व भावे आहेत आणि आजचंही ते रेकॉर्डिंग करतात. आत्ता लाईव्ह फेसबुकवर चालू आहे ते का नुसतं रेकॉर्डिंग करताय तुम्ही? यूट्यूब लाईव्ह चालू आहे.
यूट्यूब करता रेकॉर्डिंग म्हणजे लाईव्ह नाही, लाईव्ह चालू आहे. तर त्याच्यामुळे ते आपला जो प्राज्ञ संवाद हा जो चॅनल आहे त्याच्यावर हे पण भाषण जाईल आणि हे भाषण पण पथदर्शी असेल. मॅडमचं भाषण मी ऐकलेलं नाही अजून, ते ऐकायचे या चॅनलवरचं. पण त्याच्या पाठोपाठ आलेलं हे आजचं भाषण अतिशय औचित्यपूर्ण झालं या निमित्ताने. कारण खरोखरच प्राज्ञपाठ शाळेचं काम काय चाललंय त्याचा जो संवाद, प्राज्ञ संवाद म्हणून जी काही गोष्ट चॅनल मार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याकरता जे अभिप्रेत आहे तेच आजच्या भाषणाने झाले असं मला वाटतं. त्याच्यामुळे तो चॅनल चालू करण्याकरता तुम्ही जे काम करतात त्याबद्दल तुमचे आभार. टिळक लायब्ररीच्या यांनी अर्थातच सगळी बाकीची सोय आणि ग्रंथालय आणि जागा पुरवली त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि आपण सर्व इथे खूप छान शांतपणे ऐकलं आणि शांतपणे ऐकण्या वाचून ऐकणं हे काही फार विशेष गोष्ट आहे असं नाही. कारण भाषणच इतकं उत्कृष्ट होतं की तुम्ही अतिशय सगळे तन्मय होऊनच ऐकत होतं, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. सर्वांचे आभार, धन्यवाद.